नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांच्या आयुष्यात नेहमीच सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्त हो, बघाच 20 ऑक्टोबर रविवार. आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आज संकष्टी चतुर्थी आहे. खरं तर प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षात जी चतुर्थी तिथी येते त्या चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत हे साजरे करत असतो. संकष्टीचं व्रत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड दैवी तत्वाचा वास राहण्यासाठी, आयुष्यातील अडथळे आणि संकटे दूर होण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या सेवा आणि जे उपाय करता हे अत्यंत प्रभावी मानले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीला करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. खरं तर हा उपाय 2 विड्याच्या पानांचा आहे. विड्याचं पान हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं. प्रत्येक पूजा कार्यांमध्ये, प्रत्येक शुभ कार्यांमध्ये विड्याचं पान हे सर्वश्रेष्ठ पान म्हणून ओळखले जाते. या विड्याच्या पानाच्या टोकामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा सहवास असतो, तर विड्याच्या पानाच्या मध्यभागी सरस्वती देवीचा वास असतो आणि याच विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. तर या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो. विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो आणि याच विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो. समुद्र मंथनातून अमृत निघालं तेव्हा भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत हे जवळ असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या जवळ नेऊन ठेवले. थोड्याच दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे सरसर चढत ती जपमापावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा हा आवडीने खाऊ लागले. यानंतर महादेवांना महानैवेद्य अर्पण केल्यानंतर देवांपुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवू लागले. इतकं महत्त्व या विड्याच्या पानाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विड्याच्या पानाचा म्हणजे या नागवेलीच्या पानाचा हा उपाय पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला स्वच्छ असणारी 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. सगळ्यात पहिले ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. थोडं गंगाजल घाला, घरातील शुद्ध पाणी घाला आणि ही पानं स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या. देवघरात जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा एखादी सुपारी असेल त्यासमोर ही 2ही पानं ठेवून द्या. 2ही पानं एकमेकांच्या पानावरती ठेवायची आहेत. म्हणजे एक पान ठेवल्यानंतर त्या पानावरती हे दुसरं पान ठेवायचं आहे. जे तुम्ही वरती दुसरं पान ठेवाल त्या पानावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत, 1 चिमूटभर मसूर डाळ घ्यायची आहे, 1 चिमूटभर तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत. त्यावरती थोडंसं शेंदूर, हळद, कुंकू घालायचं आहे. हे सगळं तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि त्या पानावरती जिथे स्वस्तिक काढलेलं आहे तिथे त्रिकोणी आकारामध्ये हे सगळं काही तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे मसूर डाळ असेल, मूग असतील किंवा काळे तीळ असतील, यावरती घातलेलं शेंदूर हे सगळं मिक्स करून त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला त्रिकोणी आकारात ठेवायचं आहे. त्रिकोण काढून झाला की त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या सिक्क्यावरती एक अख्खं फुलवालं लवंग ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना आपली जी इच्छा मनोकामना असेल तर ती मनोकामना सांगायची आहे
संकट खूप असतील, अडथळे तुमच्या आयुष्यातून दूर होत नसतील, घरात सतत अपघात घडत असतील, तर तुम्हाला तिथे बसून 3 वेळा संकटमोचन स्तोत्र म्हणायचं आहे. समजा हा उपाय किंवा हा पानाचा विडा तुम्ही इच्छाप्राप्तीसाठी केला असेल, तर तुम्हाला गणपती बाप्पांचं 3 वेळा अथर्व शीर्षम म्हणायचं आहे. हा उपाय तुम्ही घरातील अडथळे दूर होण्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, किंवा तुम्ही जर तुमच्या आयुष्यातील एखादी अडचण दूर करण्यासाठी हा उपाय केला असेल, तर तुम्हाला तिथे बसून ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. या मंत्राचा तुम्हाला तिथे बसून 108 वेळा जप करायचा आहे. आणि हा विडा तुम्हाला आज दिवसभर रात्रीपर्यंत, अगदी संपूर्ण रात्र संपेपर्यंत देवघरातच ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुमचं स्वच्छ स्नान वगैरे झालं, सगळं काही सकाळची देवपूजा वगैरे झाली की त्यानंतर तुम्हाला हा पानाचा विडा तिथून उचलायचा आहे आणि उचलून तुम्हाला कुठल्याही वाहत्या पाण्याजवळ जायचं आहे. जिथं वाहणारं पाणी असेल तर तिथे जाऊन हा पानाचा विडा तुम्हाला त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. हा पानाचा विडा सोडत असताना तुमच्या मनात असणारी जी इच्छा असेल ती इच्छा पुन्हा एकदा तिथे व्यक्त करायची आहे आणि मग त्यानंतर घरी यायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हा पानाचा विडा वाहत्या पाण्यात सोडायला जाल तर त्यावेळेस तुम्हाला कुणाशी बोलायचं नाही किंवा कुणाचं काही ऐकायचंही नाही. समजा वाहतं पाणी आजूबाजूला कुठे जवळ नसेल तर एक बादलीभर पाणी घ्या किंवा एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घ्या, ते घराच्या बाहेर ठेवा आणि हा पानाचा विडा त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. त्यानंतर अर्ध्या 1 तासाने हे पाणी आणि तो पानाचा विडा आपल्या घराच्या समोर किंवा अवतीभवती एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकून द्या, तरीही चालेल. या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील. तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी सूट होतील. ज्या इच्छेसाठी तुम्ही आज हा उपाय केलेला असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. आयुष्यावर आलेलं एखादं भयानक संकट असेल तर ते संकट टळेल. तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी राहील. खूप साधा, खूप सोपा, मात्र अत्यंत प्रभावी उपाय आहे. आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.